शिरोळ तालुक्यात राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात रणशिंग। दांडवाड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा इचलकरंजी महापालिकेला कडाडून विरोध। इचलकरंजी महानगरपालिकेने जुने दांडवाड हद्दीतील पवित्र कृष्णा दूधगंगा संगम क्षेत्रावर प्रस्तावित केलेल्या राधाकृष्ण पाणी योजनेला शिरोळ तालुक्यातील दांडवाड पंचक्रोशीतून तीव्र विरोध सुरू झाला आहे। ही योजना म्हणजे या भागातील शेती, पर्यावरण आणि मानवी जीवनासाठी डेथ वॉरंट ठरत असल्याचा संतप्त आरोप करत या विरोधात राधाकृष्ण रंगभूमी जल आक्रोश समिती आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने नवे दांडवाड येथील हनुमान मंदिर येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि युवक मंडळांनी एकत्र येत या योजनेला कडाडून विरोध करण्याचा निर्धार केला। पंचगंगा प्रदूषित करायची आणि आमच्या हक्कावर दरोडा टाकायचा, ग्रामस्थांचे रोकडे सवाल। बैठकीत बोलताना शेतकरी नेत्यांनी इचलकरंजी प्रशासकीय व राजकीय पातळीवरील निर्णयावर कडाडून टीका केली। स्वतःची पंचगंगा नदी रासायनिक सांडपाण्याने काळीभोर करायची आणि शुद्ध पाण्यासाठी शेजारच्या तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकायचा हा कुठला न्याय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। इचलकरंजी महापालिकेने आधी स्वतःच्या पाणीपुरवठ्याला वॉटर मीटरिंग लावावे, पाण्याचा अपव्यय थांबवावा आणि वस्त्रोद्योगाच्या रासायनिक सांडपाण्याचा पुनर्वापर करावा, अशी मागणी करत प्रशासनाने इचलकरंजीची पंचगंगा नदीचे प्रदूषण मुक्त करून तिथले पाणी शुद्ध करून वापरावे, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी लावून धरली। पंचक्रोशीवर होणारे 6 जीवघेणे आघात। बैठकीत आंदोलकांनी या योजनेमुळे दांडवाड, जुने दांडवाड, सैनिक टाकळी, राजापूरवाडी, खिद्रापूर आणि परिसरावर होणारे खालील 6 गंभीर धोके अधोरेखित केले आहेत। यावेळी ज्येष्ठ नागरिक नाना अंबुपे, मुताप्पा कांबळे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, राकेश जगदाळे, शिरोळ आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, मिया खान मोकाशी, युवा नेते उदय पाटील, बंडू चौगले, ॲडव्होकेट राहुल राज कांबळे, शामराव पाटील, सैनिक टाकळी, भरमगोंडा पाटील, सज्जनसिंग राजपूत, नवे दांडवाडचे लोकनियुक्त सरपंच सी.डी. पाटील, माजी सरपंच बाबासाहेब पाटील, माजी सरपंच संजय धनगर, उपसरपंच प्रशांत कांबळे, भगतसिंग शिलेदार, जुने दांडवाडचे माजी सरपंच सुकुमार पाटील, उत्तम कांबळे, दिनेश कांबळे, सैनिक टाकळीचे ज्ञानदेव बाबर पाटील, ॲडव्होकेट युवराज घोरपडे, दत्तवाड, रणजित पाटील, शिवसेना, राहुल कांबळे, बाबासाहेब कुनोरे आदींसह शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते।